व्यक्त्या चामक दादा लकिशा बंजारा गुरुनं घेतलं नाही मराव सद्गुरु सेवाला सुकेन हारो बरोबर रेवाळा इकडे हाजू सांग जे नामाचा संत्र नाही के नामे दिवसाचा डॉक्टर चंद्र रामराव बापू गोर पुरी पुरती झाली ती गोर गोर पुरती झाली ती याला बचाओ काशनाथ नायक बापू तमेन हमें जन्म दान बनाया बचावा तमारा मा शेरा चारी बा ये लातूर नगरी तांडे तांडे ती नगरी नगरी ते आए मा शेराडी बेगा मा छोरी लाडो देगा स्नेहा गोरची कोडी वर्षणावरती जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल. एकत्र येणे ही सुरुवात आहे एकत्र येणे ही सुरुवात आहे सोबत राहणे ही प्रगती आहे आणि मिळून काम करणे याचाच यश आहे याचाच यश आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा संपूर्ण भारत हा इंग्रजाची गुलामी करत होता पण त्यावेळी आमचा गोर बंजारा समाज हा इंग्रजाची गुलामी न स्वीकारता त्यावेळी हा गोर बंजारा समाज इंग्रजाची गुलामी न स्वीकारता जंगलामध्ये भटकंती करत होता. अरे का या मागचं कारण काय माहितीये का सर 16 एप्रिल 1853 ला मुंबईच्या पहिली रेल्वे धावली आणि हळूहळू हे रेल्वेचे जाळ पूर्ण संपूर्ण भारतभर पसरले आणि या कारणास्तव आमच्या गोर बंजारा समाजाचे लगडीचे व्यापाराचे काम बंद पडले. अरे कुठं जाय ज्यावर आमच्या 2 फुटाची भाकरीची सोय होती अशावर आम्ही आभारात होतो या व्यापारच बंद झाला तर जागा कुठे रे सांगा ना सांगा गोर बंजारा समाजानं जागा कुठं जंगलामध्ये गेले जंगलाचा मार्ग भरला. अरे ते पण पचलं नाही रे ते अब्दुल कलाम कसाई लोकांनी त्यांच्यावर चोर गुन्हेगार म्हणून शिक्का लावल्या कलमा लावल्या. क्राईम म्हणजे भटकंती करणारा समाज आणि अशा क्राईम ट्राईब लोकांवर 12 ऑक्टोबर 1871 ला चोर गुन्हेगार म्हणून घोषित केले. आपल्या गोर बंजारा समाजाला चोर गुन्हेगार म्हणून घोषित केले. क्राईम ट्राईब हे लोक मुख्य प्रवाहात येण्यासाठी येथील शासनाने आरक्षण म्हणजे रिझर्वेशनचा मुद्दा लागू केला. जे समाजावर चोर गुन्हेगार नावाचा शिक्का लावला होता ना त्या समाजाला त्या विमुक्त समाजाला बदल घडावा म्हणून आरक्षण मुद्दा लागू केला. आता एक गोष्ट सांगते 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला माहितीये सर्वांना माहितीये ना. अरे खरं हे आहे की 15 ऑगस्ट 1947 ला भारत जरी स्वतंत्र झाला ना तरी आम्ही गोर बंजारा विमुक्त समाज स्वतंत्र झालो नव्हतो. त्यानंतर 6 वर्षापर्यंत लोक आम्हाला चोर गुन्हेगार समजत होते रे. आणि त्यावेळेस भारताचे फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आम्हाला स्वतंत्र केले. अरे आम्हाला त्याच वेळी रिझर्वेशन लागू करायला पाहिजे होतं पण आम्हाला आज बी रिझर्वेशन लागू केले नाही. या भारताला स्वतंत्र होऊन 76 वर्ष झाली तरी आमचा गोर बंजारा समाज 2 महिन्याच्या पोटाची खळगी भरण्यासाठी इकडे तिकडे भटकत आहे. ना थके कभी पैर ना कभी हिम्मत हारी. सुनो ना थके कभी पैर ना कभी हिम्मत हारी है. परिवर्तन संसार का नियम है. कभी तो दिन बदलेंगे इसी सोच में हमारा सफर जारी है. इसी सोच में हमारा सफर जारी है. गोष्ट आली आमच्या लहान लेकरांवर. अरे गोर बंजारा समाजाचे गरीब लेकरं आज पण शिक्षणापासून वंचित आहेत आणि जर या समाजातल्या सक्षम लोकांनी जर शैक्षणिक चळवळीकडे लक्ष केंद्रित नाही केले तर मला कुठेतरी वाटतं की येणारी पिढी गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणारी पिढी गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. अरे भैया आरक्षण एवढं महत्व कळायला लागो तो आरक्षण बंद करणार का करायचं. आरक्षण एवढं महत्व कळायला लागो तो आरक्षण बंद करणार का करायचं. शिक्षण महत्व कळायला लागो तो शिक्षण बंद करणार का करायचं. अरे भैया विचार करो देखो कांडे माहिती क्या कांडे माई ध्यान देखो घरे माई फक्त बारक्या चिच्यापर्यंत कुटी मुठा टिकावचं बाकी कोई निकाली कथा जाऊचं रे वो कथा जाऊचं स्वतःला पेट भरे चढू साड्या तोडून चले जाऊचं कहा આપણે હાથ પી આક્ષન છે કે સાડા તોડવા આગળ ચલે ભૈયા માઈક કને પકડો जवाहरलाल महाराज की जय जवाहरलाल
की जय. समोर संकट बघून लढायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. काय समोर संकट आहे हे बघून लढायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही लढलात तर संकट तुम्हाला संपून टाकेल, आणि जर तुम्ही लढलात तर तुम्ही संकटाला संपून टाकसाल. तुम्ही संकटाला संपून टाकसाल. 2014 ची गोष्ट आहे. 2014 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्या डॉक्टर रामराव बापूला शब्द दिला की संपूर्ण भारतातल्या एसटी लोकांना, संपूर्ण भारतातल्या गोरमातीला एसटी रिझर्वेशन लागू करू, एसटी प्रवर्गात घालू म्हणून शब्द दिला. कुठं गेला रे तुझा शब्द? ओ साहेब, प्रधानमंत्री साहेब, कुठं गेला तुमचा शब्द? अरे आज 2024 संपत आलाय, 10 वर्ष झाले. कुठं टाकलं? विजयमध्ये आहे का एसटीचं रिझर्वेशन लागलं का? मग प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला सांगते, तुम्ही ही गोष्ट करून आमच्या रामराव बापूच्या शब्दाला वाकडे लावले. ध्यानात ठेवा. अरे भैया, रामराव बापून शब्द दिला होतो कि सारी भारतीय जोड़ून एसटी कैटेगरी घालू चुके हैं. आज 10 वर्ष में तरी हमें एसटी रिजर्वेशन बरोबरी ही बात करून मोदी रामराव बापू शब्द पटवलं नाही. कारण त्याची युद्ध असो किंवा कोणताही क्षेत्र, युद्ध असो किंवा कोणताही क्षेत्र असो, जो लढला ना तो शेवटपर्यंत टिकतो, जो लढतो तो शेवटपर्यंत टिकतो. कारण लख सकोनी तो बोल सकोनी तो साथ भी दे सकोनी तो लके वाले भोले वाले